नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे विलासला आश्रमामध्ये महिपतने पाठवल्याचा पुरावा अर्जुनला सापडलेला असतो. तर इथे नोटांच्या नंबरवरून आता अर्जुनला कळलेलं असतं की विलासला आश्रमामध्ये पाठवणारी व्यक्ती म्हणजे महिपत शिखरे हीच आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे पूर्णाजीने आता सायलीची बाजू घेत प्रियाला तोंडावरती पाडलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे सायलीची बाजू घेत प्रियाच्या तोंडामध्ये आता पूर्णाजीने चप्पल मारलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे प्रियाचा उद्धटपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. प्रियाचा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणजे ती मुळातच एक खोटारडी मुलगी आहे, पण तरीसुद्धा ती स्वतःला खरी समजते. तिची अशी इच्छा आहे की तिचा हा खोटारडेपणा कुणाच्याही समोर येता कामा नये. पण आता तिच्या इथे वाईटाला सुरुवात झालेली आहे. आत्तापर्यंत तिने सायली, अर्जुन, मधुभाऊ आणि आश्रमातील लहान मुलामुलींना, काका काकूंना, कुसुमताईला, रविराज काका, त्यांची संपूर्ण किल्लेदार फॅमिली, सुभेदार फॅमिली, सगळ्यांना तिने त्रास दिला. सगळ्यांना मूर्ख बनवलं, सगळ्यांना लुटलं असं म्हणायला हरकत नाही. पण प्रेक्षकांनो, तिच्या आता प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा तिला अर्जुन मिळवून देणार आहे. साक्षीने तर विलासचा खून केला आहे हे त्याला माहितीच आहे. पण इथे प्रियाने जो काही लोकांना त्रास दिला आहे ना, त्यांचं अंतःकरण दुखावलं आहे. त्यांना इथे ज्या पद्धतीने तिने त्रास दिला आहे ही गोष्ट अर्जुनलासुद्धा आता कळालेली असते की प्रियाचं वागणं हे आधीपासूनच असं आहे. म्हणजे जेव्हापासून ती आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली आणि त्यानंतरला इथे ज्या पद्धतीने ती सगळ्यांचा अपमान करत होती, मधुभाऊंचा अपमान करत होती, लहान मुलींचा अपमान करत होती, अरुण काका काकूंचा अपमान करत होती, या सगळ्या गोष्टींची शिक्षा तिला आता अर्जुन आणि सायली दोघेजणं कशा पद्धतीने देणार हे बघणं खरंच खूपच जास्त आता रंजकदार होणार आहे. कोर्टामधला सीन तर आपण बघितला की कशा पद्धतीने अर्जुनने प्रियाची वाट लावलेली असते. साक्षी आणि प्रियाची मैत्री आधीपासूनच आहे ही गोष्ट त्याने कोर्टामध्ये सगळ्यांसमोर आणलेली असते. आणि नुसती मैत्री नाही तर कशा पद्धतीने प्रिया इथे साक्षीकडून कामाचे पैसे घ्यायची, ते कॅफेमध्ये बसल्यानंतर हवे तेवढे पैसे साक्षी तिला देत असते आणि प्रिया ते घेऊन आपल्या पर्समध्ये ठेवत असते. हे सगळं फुटेज आता अर्जुनने कोर्टासमोर सगळ्यांनाच दाखवलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, प्रियाची बोलती बंद ऑलरेडी झालेली असते. रविराज काकांना सुद्धा आता कळलेलं असतं की अर्जुनच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. आता अर्जुन हा रविराज काकांचा शिष्य आहे. त्यामुळे अर्जुनवरती, त्याच्या प्रॅक्टिसवरती ज्यांचे संस्कार झालेत ते दुसरे तिसरे कुणी नाही, तर त्यांच्यावरती आता संस्कार झालेत ते म्हणजे रविराज काकांचे. रविराज काका आता कुणाला खोटं बोलतील असं तर नाही आहे. रविराज काकासुद्धा खरे बोलणारे आहेत. त्याच्यामुळे इथे अर्जुन त्यांचा शिष्य असल्यामुळे तो सुद्धा खरंच बोलणारा आहे. तो कधी कोर्टामध्ये खोटं बोलतच नाही. आत्तापर्यंत त्याने इतक्या केसेस जिंकलेल्या आहेत, त्या स्वतःच्या बळावरती आणि सत्याची कास धरूनच त्यांनी सगळ्या केसेस या जिंकलेल्या आहेत. तेव्हा रविराज काकांना आता कळतं, ते जरा आता मुलगी म्हणून तिचा विचार करत नाही, तर ते विचार करतात की ही एक साक्षीदार आहे. मुलगी म्हणून आता तिला जरा बाजूला ठेवतो आणि तिच्याकडे बघतो. तेव्हा रविराज काकांना तिच्यामध्ये एक गुन्हेगारच दिसतो. तेव्हा रविराज काका प्रियावरती आता खूप रागवलेले असतात. ते म्हणत असतात की तन्वी, तू खरं बोलतेस ना? अर्जुनने जे काही दाखवलं त्याच्यावरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की आत्तापर्यंत तू माझ्याबरोबर जे काही बोललीस ते खोटं होतं. तुझी आणि साक्षीची मैत्री इतकी होती की तुम्ही दोघीजणी कॅफेमध्ये भेटायचात, सिनेमाची तिकीटं ती तुला काढून द्यायची, त्याचबरोबर इतके सगळे पैसे तुला ती द्यायची. म्हणजे तुमची मैत्री ही काही साधीसुधी मैत्री नव्हती. जरी पण आता प्रिया म्हणत असते की बाबा, अहो ते पैसे मी कर्ज घेतलं होतं, मी उधार घेतले होते, नंतर ते मी परत केले, हे सगळे आता तिची नाटकं आहेत ना प्रेक्षकांनो, रविराज काकांच्या लक्षात आलेली असतात. ते म्हणतात की आता मी तुझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही. आता मी विश्वास ठेवेन तो अर्जुनवरती. अर्जुन आता कशा पद्धतीने एक एक आता पडदा इथे बाजूला करतोय ना कोर्टामध्ये, ते मला बघायचं आहे. तुझं सत्य कशा पद्धतीने तो आता कोर्टासमोर
समोर सगळ्यांसमोर आणतो ना, ते मला बघायचं आहे. जेव्हा मला वाटेल की नाही या सगळ्यामध्ये तू इन्वॉल्व नाही आहेस, तुझी काही साक्ष दिली आहेस ती खरी आहे, तेव्हा माझा विश्वास तुझ्या बोलण्यावरती बसेल. तोपर्यंत अजिबात नाही. आता अर्जुन कशा पद्धतीने ही केस पुढे घेऊन जातोय आणि तुझं सत्य समोर आणतोय ना, तेच मला बघायचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता लवकरच अर्जुन इथे असे काही पुरावे सादर करणार आहे ज्याच्यामुळे प्रिया खरी गुन्हेगार आहे, कारण तिने मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष देऊन एका गुन्हेगाराला वाचवण्याचा तिने प्रयत्न केला आहे. इनोसंट मधुभाऊ, त्यांनी खरंच काहीही केलेलं नसताना विनाकारण या मूर्ख मुलीमुळे त्यांनी 2 वर्ष जेलमध्ये काढलेली असतात. तर इथे आता ती लालची प्रिया हिने तर खूप मोठा गुन्हा केला आहे, साक्षीपेक्षाही मोठा गुन्हा. साक्षीने इथे मधुभाऊंना गोळी मारत असताना चुकून ती विलासला लागली आणि त्याचा खून झाला आहे. पण जर खरी गुन्हेगार कोण आहे तर ती प्रिया आहे. आणि अर्जुनने आता खूपच हुशारीने आणि त्याच्या इथे आता वकिली बुद्धीने इतकं छान पद्धतीने आता प्रियाची वाट लावण्याचा जो काही त्याने निर्णय घेतला आहे, साक्षीला त्याने आता बाजूलाच ठेवलं आहे. वाट लावायला घेतली आहे ती प्रियाची, आणि ते सगळं तिच्या कर्माची फळं आहेत. आणि त्यामुळे तिला आता तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणं हे आता अर्जुन स्वतःचं कर्तव्य समजतो, आणि तो ते कर्तव्य अगदी व्यवस्थितरित्या पारसुद्धा पाडतोय. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता इथे एक अजून महत्त्वाची गोष्ट समोर आलेली असते, आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता अर्जुन सायलीला एक गेम खेळवत असतो. म्हणजे त्याने काही चिठ्ठ्या लिहिलेल्या असतात. एक चिठ्ठी त्याच्या बेडरूममध्ये असते, त्यानंतर त्याची जिथे आता बुक असतात तिथे एक चिठ्ठी असते, त्याच्यामध्ये त्याने असे एक कोडं ठेवलेलं असतं आणि ते सोडवायचं असतं. एक चिठ्ठी किचनमध्ये असते, आणि त्यानंतर इथे आता मधुभाऊंवरून एक त्याने काही कोडं ठेवलेलं असतं. तर त्याच्यामध्ये उल्लेख झालेला असतो की मधुभाऊंची डायरी. आता मधुभाऊंच्या डायरीमध्ये मधुभाऊ प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवत असतात. तेव्हा इथे बोलत असताना आता मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की जावई बापू, मी माझ्या डायरीमध्ये आहे ना, आश्रमामध्ये असताना 1-1 रुपयाचा हिशेब ठेवायचो. मी कुठे तो 1 रुपया खर्च करतोय ना, या सगळ्याचा मी हिशेब ठेवायचो की माझ्याकडे किती पैसे येतात, मी कसे पैसे खर्च करतोय, म्हणजे महिन्याच्या एंडिंगला कशा पद्धतीने खर्च चालू आहे, किती वाचवता येत आहेत, किती खर्च होत आहेत, या सगळ्याचा हिशोब मला ठेवता यायला हवा, म्हणून मला ती सवय होती. तर इथे आता मधुभाऊंच्या डायरीचा उल्लेख झाल्यानंतर सायली म्हणते की मधुभाऊ तर सगळ्या पैशांचा हिशेब ठेवायचे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का, मग आता सगळ्याचा हिशोब ठेवत असतील तर मग कदाचित विलासच्या पैशांचा सुद्धा हिशेब ठेवलाच असेल की. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन मधुभाऊंकडे जातो आणि म्हणत असतो, मधुभाऊ, तुमची डायरी जी आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्याचा हिशेब ठेवायचात ना. मधुभाऊ म्हणतात की अगदी बरोबर, मी तिथे 1-1 रुपयाचा हिशेब ठेवायचो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग त्या डायरीमध्ये तुम्ही विलासच्या पैशांचा सुद्धा हिशेब ठेवला असेल ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अगदी बरोबर, मी विलासच्या पैशांचा सुद्धा हिशेब ठेवला होता. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो, ती डायरी मला मिळेल का. तेव्हा ती डायरी आता आश्रमामध्ये असते. तेव्हा अर्जुन आता कोर्टाकडून परवानगी घेतो. सायली, अर्जुन आणि मधुभाऊ तिघेजण आश्रमामध्ये जातात, आणि तिथे आता प्रत्येक ठिकाणी तिथे काही गाठोडे बांधून ठेवलेले असतात. त्या प्रत्येक गाठोड्यामध्ये आता ती डायरी आहे का ती चेक केली जात असते. तेव्हा एका गाठोड्यामध्ये सायलीला ती डायरी सापडलेली असते, आणि त्या डायरीमध्ये आता प्रत्येक 1 रुपयाचा मधुभाऊने हिशेबसुद्धा लावून ठेवलेला असतो. त्यामुळे इथे अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आता ह्या डायरीवरून आपल्याला कळेल की ही डायरी नक्की कुठे जाऊन पोचते. तर ही डायरी आपल्याला महिपतपर्यंत घेऊन जाणार आहे, कारण या डायरीमध्ये मधुभाऊने जो काही आता विलासच्या पैशांचा हिशेब ठेवला आहे ना, त्याच्यावरूनच आपल्याला ही गोष्ट कळते की हे पैसे महिपतनेच विलासला दिलेले आहेत. तर ते कसे काय, तर ते असे की पैशांवरती जे नंबर असतात ते नंबरद्वारे आता अर्जुन हे सिद्ध करणार असतो की ते पैसे महिपतनेच विलासला दिले होते, आणि मग विलास ते पैसे घेऊन आश्रमामध्ये गेला फक्त आणि फक्त मधुभाऊंना फसवण्यासाठी. तर हे आता अर्जुन सिद्ध करणार असतो. त्यामुळे आता डायरीच्या आधारे इथे आता अर्जुनला खूप मोठा पुरावा मिळालेला असतो,
डायरीमध्ये विलासचे जे पैसे असतात त्याचे काही नंबर असतात आणि ते नंबर इथे आता महिपतच्या पैशांचे असतात हे अर्जुन आता कोर्टामध्ये सिद्ध करणार असतो आणि त्यामुळे विलासला आश्रमामध्ये पाठवणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कुणी नसून महिपत शिखरे आहे आणि फक्त मधुभाऊंना या प्रकरणामध्ये फसवण्यासाठी हा सगळा प्लॅन करण्यात आला होता हे अर्जुन आता कोर्टामध्ये व्यवस्थितरित्या सगळ्यांसमोर सिद्ध करणार असतो। त्यामुळे पुन्हा एकदा अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो। त्यामुळे प्रेक्षकांनो अर्जुन आणि सायली दोघेही खूपच जास्त आनंदी असतात आणि त्याचबरोबर आता आलेला असतो तो म्हणजे अर्जुनचा खूपच जास्त लाडका भाऊ म्हणजे अश्विनचा वाढदिवस आलेला असतो। मग आता अश्विनचा वाढदिवस आहे, मग आता घरामध्ये सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं, बरोबर की नाही। मग आता सेलिब्रेशनसाठी सायली दुसरं काय करणार? सायली आता सुभेदारांच्या घरातली एक अन्नपूर्णाच आहे, सुगरण आहे। त्याच्यामुळे इथे सायली म्हणते की आता आपल्या अश्विन भाऊजींचा वाढदिवस आहे। मग अश्विन भाऊजींचा वाढदिवस आहे तर आजच्या दिवशी अश्विन भाऊजींच्या आवडीचे सगळे पदार्थ मी बनवणार। तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, बनवा, तुम्हाला हवं ते करा, पण अश्विन तुमच्याशी नीट बोलत नाही आहे ना। तेव्हा इथे सायली म्हणते मग काय झालं, ते मला भावासारखे आहेत आणि ते आता आपल्या बहिणीवरती रागवले असतील, पण ते एक ना एक दिवस माझ्याशी अगदी व्यवस्थित पहिल्यासारखे, अगदी पहिल्यापेक्षाही जास्त माझ्याबरोबर चांगले बोलतील, मला विश्वास आहे। आता ते रागवलेत, ते चुकीच्या माणसाचं ऐकतायत म्हणजे प्रियाचं ऐकतायत, त्याच्यामुळे ते इथे चिडचिड करतायत। बाकी अश्विन भाऊजींचा स्वभाव आपल्याला काही माहिती नाही आहे का? आपल्याला तर माहिती आहे ना ते किती साधे भोळे आहेत, ते इथे खूपच जास्त चांगल्या मनाचे आहेत। तेव्हा इथे त्यांना कुणाचंही दुःख बघवलं जात नाही आणि प्रियाने त्याचाच तर फायदा घेतला ना, त्यांच्या साध्या भोळ्या मनाचा तिने स्वतःचा स्वार्थ गाठण्यासाठी आता फायदा करून घ्यायचं ठरवलेलं आहे। तेव्हा सायली म्हणते मी अश्विन भाऊजींना जे जे काही आवडतात ना सगळे पदार्थ बनवणार आहे। त्यांना मसाले भात खूपच जास्त आवडतो, त्याचबरोबर श्रीखंड पुरी, बटाट्याची भाजी, त्याचबरोबर इथे आता तांदळाचे पापड, हे सगळं अश्विनचं फेवरेट असतं। त्यामुळे त्याला जे पदार्थ आवडतात ना ते सगळे पदार्थ इथे बनवलेले असतात। म्हणजे त्याची इथे आता मटर पनीरची भाजी, जे जे काही त्याला आवडतं सायलीने अगदी सकाळपासून सगळं काही बनवून ठेवलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अश्विन खूपच जास्त खुश होतो, कारण अश्विन हॉस्पिटलला गेलेला असतो। त्यामुळे त्याला माहितीसुद्धा नसतं की त्याच्या वाढदिवसाची इथे किती जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि जेव्हा तो घरी येतो तेव्हा तो बघतो तर काय, डायनिंग टेबलवरती फक्त आणि फक्त अश्विनच्या आवडीचे पदार्थ आता मांडून ठेवलेले असतात। तेव्हा अश्विन येतो आणि म्हणतो की अरे वा, हे सगळे पदार्थ तर माझ्या आवडीचे आहेत, आज सगळं माझ्या आवडीचं बनवलं आहे का? तेव्हा इथे कल्पना म्हणते कारण तुझा वाढदिवस आहे ना म्हणून। तर इथे कल्पनाने सुद्धा आपल्या मुलाला जे जे काही आवडतं ते सगळं आता स्वतःच्या हाताने बनवलेलं असतं। सायली आणि कल्पना दोघींनी मिळून इथे आता अश्विनला जे पदार्थ आवडतात ते बनवलेले असतात आणि प्रियाला तर माहितीसुद्धा नसतं की अश्विनचा वाढदिवस आहे। पण ज्या वेळेला इथे आता सगळेजण कुजबूज करत असतात डायनिंग टेबलवरती तेव्हा प्रियाला इथे क्लिक होतं की अश्विनचा वाढदिवस आहे आणि प्रेक्षकांनो ती आता कशा पद्धतीने पलटी मारते ते आता आपण बघूया। अश्विन हॉस्पिटलमधून येतो तेव्हा सगळेजण त्याला हॅपी बर्थडे विश करतात। केक वगैरे सायलीने आता घरीच बनवलेला असतो, खूपच छान असा तिने केक बनवलेला असतो। त्यानंतरला इथे प्रेक्षकांनो आता सायलीने जे जे काही पदार्थ बनवलेले असतात ते पदार्थसुद्धा तिने डायनिंग टेबलवरती मांडून ठेवलेले असतात। अश्विन येतो आणि जेवायला बसताना म्हणतो की अरे वा, हे सगळे पदार्थ तर माझ्या आवडीचे आहेत, कारण त्याचं ऑक्शन वगैरे करण्यात आलेलं असतं आणि त्याचबरोबर केक कट करून झाल्यानंतर सगळेजण जेवायला बसलेले असतात। जेवायला बसल्यानंतर अश्विन म्हणतो की हे सगळे पदार्थ माझे फेवरेट आहेत। तेव्हा प्रिया लगेच नाटके करत म्हणते की अश्विन, तुझा वाढदिवस आहे की नाही, मग मी तुझा वाढदिवस कसा बरं विसरेन, बघ मी तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेत की नाही। आता प्रियाला असं वाटतं की नेहमीप्रमाणे ह्या वेळेलासुद्धा मला पूर्णाजी आणि कल्पना दोघीजणी पाठीशी घालतील आणि इथे अश्विनसुद्धा मला पाठीशी घालेल। पण प्रेक्षकांनो शेवटीला खोटारड्या माणसाला आता माणूस किती सहन करणार।
प्रियाचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आलेलाच असतो. पूर्णाजीला सुद्धा कळलेलं असतं की ज्याचं त्याचं श्रेय त्याला मिळालं पाहिजे. आणि म्हणूनच इथे आता पूर्णाजी म्हणते, तन्वी अगं का खोटं बोलतेस त्याच्याबरोबर? आज त्याचा वाढदिवस आहे ना, निदान आजच्या दिवशी तरी त्याच्याजवळ खोटं बोलू नकोस, त्याला फसवू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया आता तोंडावरतीच पडते. पूर्णाजी म्हणत असते, अश्विन हे सगळे पदार्थ आहेत ना, ते तन्वीने बनवलेले नाही आहेत. तेव्हा इकडे आता प्रिया तिच्या तोंडाकडे बघायला लागते आणि म्हणते, पूर्णाजी. तेव्हा पूर्णाजी म्हणते, काय पूर्णाजी, खोटं बोलायला लागलेस तू हल्ली? अजून काय काय खोटं बोलली आहेस काय माहिती, पण मी आत्ताच तुला सांगते, आमच्या घरामध्ये खोटं बोलायचं नाही, हे चालत नाही सुभेदारांना. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अश्विन, अरे आज तुझा वाढदिवस आहे ना, म्हणून आजचा सगळा स्वयंपाक तुझ्या आवडीचा बनवला आहे. कल्पना आणि हिने दोघींनी मिळून तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेत. जेव्हा प्रिया म्हणते की हे सगळे पदार्थ मी तुझ्यासाठी बनवलेत, तेव्हा अश्विनला आनंद होतो. त्याला ते खरंच वाटतं. मूर्ख अश्विन, त्याला कळायला तरी हवं ना की ज्या तन्वीला इथे चहासुद्धा बनवता येत नाही, ती एवढे सगळे पदार्थ कसे काय बनवणार? आणि मुळात इथे अश्विनचा वाढदिवस आहे ते तरी तिच्या लक्षात असतं का? तिने तर सकाळपासून त्याला विश पण केलेलं नसतं. जेव्हा घरातले सगळेजण विश करतात तेव्हा हिला आठवण येते. तेव्हा इथे सायलीच्या मात्र लक्षात असतं आणि सायलीने सकाळपासूनच सगळी तयारीसुद्धा सुरू केलेली असते. त्यामुळे इथे आता अश्विनला वाईट वाटतं, कारण पूर्णाजीने तन्वीचा खोटाडेपणा अश्विनच्या लगेच समोर आणलेला असतो आणि त्यामुळे इथे प्रिया तोंडावरती पडलेली असते. तेव्हा सायली म्हणत असते की अश्विन भाऊजी बघा ना, सगळे पदार्थ तुमच्या आवडीचे आहेत. जेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की कल्पना आणि हिने सगळे पदार्थ बनवले, तेव्हा अर्जुन म्हणतो, ही कोण? तेव्हा पूर्णाजी म्हणते, अरे तुझी बायको सायली, या दोघींनी मिळून हे सगळे पदार्थ बनवलेले आहेत. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता अश्विन गप्पच बसतो. तेव्हा सायली म्हणते, अश्विन भाऊजी थांबा, तुम्हाला आवडतात ना त्या पदार्थापासून आता सुरुवात करते. इथे श्रीखंड, पुरी, खीर, त्याला जे जे काही आवडतं, मटर पनीर, सगळं ती त्याच्या ताटामध्ये अगदी व्यवस्थित साजरं संगीत जेवण त्याला आता वाढते. आणि त्यामुळे इथे अश्विन आता खात असतो, अगदी बोटं चाटून चाटून खात असतो. त्याला सगळं जेवण खूपच जास्त आवडतं. आपली सायली तर सुगरण आहेच, पण कल्पनासुद्धा खूप छान स्वयंपाक बनवते. त्याच्यामुळे इथे अश्विनचा वाढदिवस अगदी साजरा केल्यासारखं त्याला वाटत असतं. त्याला ते जेवण खूप आवडतो आणि तो इतका खुश होतो की सायलीने एवढं प्रेमाने सगळं बनवलेलं असतं ना, की प्रेक्षकांनो, अश्विनच्या मनातून आता सायलीबद्दलचा राग थोडा कमी झालेला असतो. आणि अश्विन इथे प्रियाच्या समोर सायलीला म्हणतो की वहिनी, खरंच स्वयंपाक तू खूपच जास्त छान बनवलेला आहेस, मला तर सगळे पदार्थ खूपच जास्त आवडले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला खूप आनंद होतो आणि पूर्णाजीसुद्धा म्हणते की ह्या मुलीने हे सगळे पदार्थ बनवलेत. तेव्हा सायली आपल्या मनात म्हणते, ठीक आहे पूर्णाजी, आता तुम्ही फक्त माझं नाव घेऊन बोलताय, नंतरला हळूहळू तुम्ही माझ्याशी सुद्धा बोलाल. तेव्हा इथे सायली आता मनातल्या मनात खूप जास्त खुश होते. आपल्या सगळ्या कुटुंबातील माणसांना आपल्या हाताने खूप छान छान पदार्थ बनवून त्यांना वाढणं आणि त्यांनी ते पोटभर खाणं, यापेक्षा दुसरं सुख एका गृहिणीसाठी दुसरं काय असतं? की तिने प्रेमाने जे पदार्थ बनवलेत ते पदार्थ सगळ्यांनी अगदी बोटं चाटून चाटून खायला हवं आहे आणि तिचं थोडंसं कौतुक करायचं की किती छान झालं आहे. म्हणून तिने आपल्या कुटुंबातील लोकांसाठी जी काही मेहनत घेतली, त्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं त्या व्यक्तीलासुद्धा वाटायला हवं आहे. त्यामुळे इथे आता सगळ्यांना ते जेवण खूप आवडतं. जेवत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जे समाधान असतं ना, ते सायली बघत असते आणि तिला खूप जास्त आनंद होत असतो. तेव्हा इथे आता प्रियाचा पोपट झालेला असतो. कल्पनासुद्धा जेवते आणि मनातल्या मनात म्हणते की ह्या मुलीचा सगळेजण आम्ही इतका राग केला, एवढा तिरस्कार केला, पण तिने कधीच आपली मर्यादा सोडली नाही, आम्हाला उद्धट बोलली नाही, उलट आमचं सगळ्यांचं सगळं प्रेमानेच करत आली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीच्या स्वयंपाकाचं तर कौतुक झालेलंच असतं. त्यामुळे प्रियाला फार राग आलेला असतो. पण इथे आता प्रिया रूममध्ये गेल्यानंतर अश्विन मात्र चिडलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन काय झालं, तू माझ्याशी नीट बोलत का नाही आहेस? बाहेर डायनिंग टेबलवरती जेवतानासुद्धा माझ्याशी बोलला नाहीस. तेव्हा अश्विन म्हणतो, सांग ना काय बोलू मी तुझ्याशी, काय बोलू? अश्विन म्हणतो की तन्वी, मी तुझ्या प्रत्येक इथे सुख दुःखात, तुझ्या संकटात तुझ्याबरोबर आहे की नाही? तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे की नाही? मग तू का माझ्याशी अशी वागतेस? का तू खोटं बोललीस? तेव्हा जेवण जर तू बनवलं नव्हतंस तर तुला खोटं बोलायची गरज होती का? तेव्हा इथे आता अश्विनला
प्रियाचा हा खोटारडेपणा अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे तो तिच्यावरती खूपच जास्त रागवलेला असतो. तर अशा पद्धतीने पूर्णाजीने सायलीची बाजू घेत आता प्रियाला तोंडावरती पाडलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे आता डायरीमुळे अर्जुन महिपतपर्यंत पोचणार असतो. तर त्या डायरीमध्ये पैशांचे जे नंबर असतात ते नंबर महिपतच्या पैशांचे आहेत हे अर्जुनला कळलेलं असतं आणि आता कोर्टामध्ये सादर करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी अर्जुनकडे इथे आता प्रिया साक्षीला हरवण्यासाठी खूपच ठोस असा खूपच छान पुरावा हाती आलेला असतो आणि त्यामुळे आता लवकरच अर्जुन मधुभाऊंची केस जिंकणार असतो आणि इथे साक्षी आणि प्रियाला त्या दोघींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देत इथे दामिनी देशमुखला पुन्हा एकदा तो तोंडावरती पाडणार असतो.